Welcome to Zati Group of Education, Branch Sambhajinagar. I am Mrs. Patil, Biology faculty. In last periods, we are studying the animal tissues. बघा मागच्या पिरियडला पण ॲनिमल टिश्यूचे आपण दोन प्रकार शिकलो होतो, ते म्हणजे इपिथिलियल टिश्यू आणि कनेक्टिव्ह टिश्यू. आता आपण ह्या पिरियडमध्ये पुढचा प्रकार शिकूया मस्क्युलर टिश्यू आणि नंतरचा नर्वस टिश्यू. तर आपण आता पहिले दोन शिकलो, इपिथिलियल टिश्यू आणि कनेक्टिव्ह टिश्यू. इपिथिलियल टिश्यूमध्ये काय सांगितलं होतं, दे फॉर्म्स द कवर्स ऑर द इंटरनल लाइनिंग ऑफ द ऑर्गन्स. कनेक्टिव्ह टिश्यू दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द कनेक्शन्स अँड सपोर्ट टू द बॉडी. नाउ नेक्स्ट इज द मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यूबद्दल आता आपण बघूया. तर मस्क्युलर टिश्यू इट इज कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू रिस्पॉन्सिबल फॉर द मूवमेंट अँड द लोकोमोशन. बघा कॉन्ट्रॅक्टाईल म्हणजे काय, तर इट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स, म्हणजे त्यांच्यामध्ये इलास्टिसिटी असणार आहे, ते आकुंचन पावणार आहेत त्याच्याचबरोबर प्रसरण पावणार आहेत, त्याला आपण कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू असं म्हणतो. कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू मीन्स दे कॅन कॉन्ट्रॅक्ट ऑर द रिलॅक्स, मीन्स मराठीत सांगायचं झालं तर त्यांच्यामध्ये आकुंचन आणि प्रसरण ह्यांची क्षमता असणार आहे, त्याला आपण कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू असं म्हणतोय. बघा सो दे आर रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट अँड द लोकोमोशन. मुवमेंट म्हणजे काय, एकाच जागी असून होणारी जी हालचाल आहे त्याला आपण मुवमेंट म्हणतोय. आणि लोकोमोशन म्हणजे काय, स्थानांतरण, म्हणजे एका ठिकाणाहून आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, त्याला आपण लोकोमोशन म्हणणार आहे. आणि ह्या दोन्हीसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यू इज रिस्पॉन्सिबल फॉर द मुवमेंट्स म्हणजेच हालचाली, आणि लोकोमोशन मीन्स स्थानांतरण, म्हणजे एका जागी थांबून ज्या हालचाली होणार आहेत त्या, किंवा आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत त्या, दोन्हींसाठी काय रिस्पॉन्सिबल आहे, मस्क्युलर टिश्यू. आता त्याच्यानंतर बघा टिश्यू म्हणलं की त्यात कुठल्या प्रकारचे सेल असतात हे आपण पहिल्यांदा स्टडी करतो. तर इथं बघा जे सेल्स असणार आहेत, दॅट सेल्स आर कॉल्ड एज द मसल फायबर्स. आत्तापर्यंत आपण सेल म्हणत होतो, पण आता इथं मात्र मस्क्युलर टिश्यू जो आहे त्याच्यातली सिंगल सेल आहे त्याला आपण सेल म्हणत नाही, तर काय म्हणतो, मसल फायबर्स. बघा सिंगल सेलला काय म्हणणार आहे, मसल फायबर्स. आणि ते मसल फायबर्स हे बाकीच्या सेलपेक्षा थोडेसे वेगळे असणार आहेत. दे आर इलॉंगेटेड अँड दे हॅव द कॉन्ट्रॅक्टाईल इन नेचर. बघा ते असे लांब असे सेल असणार आहेत, दे आर द इलॉंगेटेड सेल अँड दे आर थिन ॲज वेल एज द कॉन्ट्रॅक्टाईल. म्हणजे ह्या ज्या काही सेल्स असणार आहेत त्या नेहमीप्रमाणे आपण म्हणतो जसं क्यूब लाईक, पेंटॅगोनल, हेक्झॅगोनल अशा नसणार आहेत, तर त्या अशा लांब सेल असणार आहेत, थिन असणार आहेत आणि कॉन्ट्रॅक्टाईल असणार आहेत. कॉन्ट्रॅक्टाईल म्हणजे मगाशी सांगितलं असं आकुंचन आणि प्रसरण पावणारे असणार आहेत. तर बघा मसल सेल्स आर दॅट इलॉंगेटेड, थिन अँड कॉन्ट्रॅक्टाईल. आता आपण बाकीच्या सेल्समध्ये जे की बाहेरचं आवरण असतं त्याला आपण नेहमी काय म्हणायचो, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. पण इथल्या बाहेरच्या आवरणाला आपण असं म्हणणार आहे सार्कोलेमा. आणि त्याच्यातले जे सायटोप्लाझम असणार आहे इट इज कॉल्ड एज द सार्कोप्लाझम. फक्त सार्को हा शब्द ॲड केलेला आहे. तर मसल फायबरमधचं आउटरमोस्ट कवर आहे म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, त्याला काय म्हणतो आपण, सार्कोलेमा. आणि त्याच्यामधलं जे सायटोप्लाझम असणार आहे त्याला काय म्हणणार आहे, सार्कोप्लाझम. बघा तर मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणलं, सार्कोलेमा, आणि त्याच्यातलं सायटोप्लाझम आहे त्याला म्हणलं सार्कोप्लाझम. आता ह्या सेलमध्ये कॉन्ट्रॅक्टिबिलिटी आहे. कॉन्ट्रॅक्टिबिलिटी म्हणजे काय, आकुंचन आणि प्रसरण पावण्याची क्षमता. तर ती कशामुळे आहे, इट इज बिकॉज ऑफ द स्पेशल टाईप ऑफ द फायब्रिल्स ऑर द प्रोटीनेशियस स्ट्रक्चर कॉल्ड एज द मायोफायब्रिल्स. बघा नीट लक्ष ठेवायचं आहे, ह्या मसलला त्याची स्पेशालिटी म्हणजेच कॉन्ट्रॅक्टिबिलिटी कशामुळे मिळाली आहे, बिकॉज ऑफ द मायोफायब्रिल्स. मायोफायब्रिल हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे ह्यांच्यामधला. मायोफायब्रिल त्याच्या सायटोप्लाझममध्ये किंवा सार्कोप्लाझममध्ये असणार आहे. सो दे गेट द ॲबिलिटी ऑफ द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. म्हणजे यांच्यामध्ये आकुंचन आणि प्रसरण पावण्याची क्षमता कुणामुळे आली, मायोफायब्रिलमुळं. अँड दॅट मायोफायब्रिल्स दे आर फॉर्म्ड अप फ्रॉम द प्रोटीन्स अँड दॅट प्रोटीन्स आर कॉल्ड एज अ ॲक्टिन अँड मायोसिन. बघा ते जे मायोफायब्रिल्स असतात ते कुठल्या प्रोटीनपासून तयार झाले आहेत, ॲक्टिन आणि मायोसिनपासून तयार झालेले आहेत. आता हा जो काही मस्क्युलर टिश्यू आहे आपल्या बॉडीतलं बऱ्यापैकी वेट म्हणजे जवळपास 40% वेट इट इज फॉर्म्ड अप फ्रॉम द मसल्स अँड इट इज सप्लाइड विथ द ब्लड व्हेसल्स ॲज वेल ॲज इट इज इनर्वेटेड बाय द नर्व्स.
म्हणजे ब्लड व्हेसलचा भरपूर सप्लाय असणारे मसल्स ना, त्याचबरोबर नर्व्स म्हणजेच ब्रेनकडून येणारे जे काही आपण काय म्हणूया त्याला चेता असणार आहेत, त्या ह्या मसल्सना इनर्वेट करत असतात किंवा मसलकडून ब्रेनकडं, ब्रेनकडून मसलकडं हे इम्पल्स ट्रान्समिशनचं काम करणार आहेत त्या नर्व्स. तर बघा ह्या व्हॅस्क्युलर आहेत, अबाउट 40% वेट इज फॉर्मड अप फ्रॉम द मसल्स. तर हे आपण मस्क्युलर टिश्यूच्या प्रॉपर्टी स्टडी केला. आता त्याच्यानंतर आपण टाईप्स बघूया, टाईप्स ऑफ मसल्स. मसलचे 3 टाईप्स आपण स्टडी करणार आहे. पहिला आहे तो स्मूथ मसल्स. पहिला टाईप सांगितला तो स्मूथ मसल. दुसरा टाईप आहे तो स्केलेटल मसल्स अँड थर्ड टाईप इज द कार्डियक मसल्स. बघा मसलचे 3 प्रकार आपण स्टडी करणार आहे. एक आहे तो स्मूथ मसल किंवा त्यालाच व्हिसरल मसल असं पण म्हणतात. दुसरा आहे तो स्केलेटल मसल्स ऑर द स्ट्रायटेड मसल्स अँड थर्ड इज द कार्डियक मसल्स. बघा आता ह्या 3 मध्ये काय डिफरन्सेस आहेत, त्यांचे स्ट्रक्चर्स कसे असणार आहेत आणि कुठले मुवमेंट्स ते घडवून आणणार आहेत ते आपण पुढे बघूया. तर स्मूथ मसल्स दे आर ऑल्सो कॉल्ड एज द व्हिसरल मसल्स. दॅट मसल्स आर अनस्ट्रायटेड अँड इनव्हॉलंटरी मसल्स. बघा दीज स्मूथ मसल्स ऑर द व्हिसरल मसल्स दे आर अनस्ट्रायटेड अँड इनव्हॉलंटरी मसल्स. अनस्ट्रायटेड मीन्स there are no any striations present in the muscle fiber. striations म्हणजे काय, तर इथं बघा आपल्याला ह्या मसल फायबरमध्ये अल्टरनेट बँड्स दिसत आहेत, डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड, असे स्ट्रायशन ह्या मसलमध्ये नाहीत, म्हणून त्याला काय म्हणलं अनस्ट्रायटेड मसल्स. त्याच्यामध्ये लाईट बँड, डार्क बँड वगैरे असं नाही आहे, अल्टरनेट लाईट आणि डार्क बँड नाहीत, म्हणून त्याला म्हणलं अनस्ट्रायटेड मसल्स. दुसरं काय सांगितलं, इनव्हॉलंटरी मसल्स. इनव्हॉलंटरी मीन्स दे आर नॉट अंडर कंट्रोल ऑफ ऑर विल पॉवर, म्हणजे अनैच्छिक असं आपण म्हणू शकतो, म्हणजे आपल्या इच्छेवर त्यांचं काम चालणार नाही, तर त्यांना आपण इनव्हॉलंटरी असं म्हणतोय. तर मग स्मूथ मसलला कसं डिस्क्राईब केलं आपण, अनस्ट्रायटेड अँड इनव्हॉलंटरी मसल्स. अनस्ट्रायटेड मीन्स दे डू नॉट हॅव द लाईट अँड डार्क बँड्स अँड इनव्हॉलंटरी मीन्स देअर फंक्शन इज नॉट अंडर कंट्रोल ऑफ ऑर विल पॉवर, म्हणजे अनैच्छिक असं आपण म्हणू शकतो त्याला. आता पुढचं बघा, ते असतात कुठं मग आपल्या बॉडीमध्ये, दे आर प्रेझेंट इन द व्हिसरल ऑर्गन्स. दे आर प्रेझेंट इन द व्हिसरल ऑर्गन्स. आता व्हिसरल ऑर्गन म्हणजे काय, तर बॉडीच्या आतल्या साईडला आपल्या ट्रंकच्या पार्टमध्ये जे काही ऑर्गन असणार आहेत त्याला आपण व्हिसरल ऑर्गन म्हणू शकतो. एक्झाम्पल आपण सांगू शकतो स्टमक, इंटेस्टाईन, लंग्स, हे सगळे जे ऑर्गन्स आहेत त्याला आपण व्हिसरल ऑर्गन म्हणणार आहे. आणि ह्या व्हिसरल ऑर्गनच्या वॉल्समध्ये ह्या मसल्स असतील. जसं आपण बघूया की स्टमक असेल किंवा इसोफॅगस असेल, तर ह्या त्या ऑर्गनच्या वॉलमध्ये ह्या मसल्स असणार आहेत. त्यामुळं पेरिस्टालिटिक मुवमेंट आहेत. पेरिस्टालिटिक मुवमेंट म्हणजे काय, फूड पुढं पास होण्यासाठी जी इंटेस्टाईनमधली मुवमेंट असेल, स्टमकमधली मुवमेंट असेल किंवा इसोफॅगसमधली मुवमेंट असेल त्याला आपण पेरिस्टालिटिक मुवमेंट म्हणतो. त्या मुवमेंटसाठी ह्या मसल्स रिस्पॉन्सिबल असणार आहेत. किंवा लंग्समध्ये, लंग्स म्हणजे आपण मराठीत त्याला फुफ्फुस म्हणतो, तर ते फुफ्फुस डायलेट होत असतं, इन्फ्लेट होत असतं, म्हणजे फुफ्फुस पूर्णपणे हवा बाहेर गेल्यानंतर इन्फ्लेट होतं, म्हणजे आकारमान त्याचं कमी होतं, किंवा हवा भरल्यानंतर त्याचं आकारमान वाढतं, म्हणजेच त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं. मग ते कशामुळे होणार आहे, बिकॉज ऑफ द स्मूथ मसल्स. बघा म्हणजे ज्या क्रिया आपल्या इच्छेवर अवलंबून नाहीत त्या क्रिया घडवून आणण्याचं काम कोणाचं आहे, ह्या व्हिसरल मसल्स आहे. म्हणजे इंटेस्टाईनमधून फूड पुढं पास होणं, म्हणजे आतड्यांमधून अन्न पुढं जाणं, फुफ्फुसाचं आकुंचन प्रसरण होणं, किंवा स्टमक म्हणजे जठराचं आकुंचन प्रसरण होणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या इच्छेवर डिपेंड नाहीत त्या सगळ्या कोण घडवून आणतं, स्मूथ मसल्स. बघा स्मूथ मसलचं वर्किंग कसं असणार आहे, मग इट इज स्लो अँड प्रोलॉंग्ड, म्हणजे ह्या मसल्स आहेत त्या स्लोली काम करत असतात. प्रोलॉंग्ड म्हणजे बराच वेळ लागतो त्याला कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनसाठी. आणि एक्झाम्पल आपण आता सांगितलं असं पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स. पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणजे काय, तर रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑकरिंग इनसाइड द व्हिसरल ऑर्गन, दॅट इज द पेरिस्टालिसिस. म्हणजे फूड पुढं पास करण्यासाठी, म्हणजे अन्न पुढं ढकलण्यासाठी ज्या काही मुवमेंट होणार आहेत, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, त्या ज्या मुवमेंट आहेत त्याला पेरिस्टालिटिक मुवमेंट असं आपण म्हणतो. आणि त्या कुणामुळे होणार आहेत, स्मूथ मसलमुळं. तर हे आपण स्मूथ मसलबद्दल सांगितलं. पुढचं आपण बघूया स्केलेटल मसल्स ऑर द स्ट्रायटेड मसल्स. आता इथे स्केलेटल हा शब्द वापरलेला आहे.
स्केलेटल मीन्स दॅट मसल्स आर रिलेटेड टू स्केलेटन कशाचं म्हणलं आहे, बोनचं. सो दीज मसल्स आर ऑलवेज अटॅच्ड टू द बोन्स. बघा ह्या ज्या मसल्स असणार आहेत त्या काय आहेत, दे आर अटॅच्ड टू द बोन्स. सो दे आर कॉल्ड ॲज द स्केलेटल मसल्स. म्हणजे नेहमी हाडांना जोडलेल्या ह्या मसल्स असणार आहेत. आता बघा त्यांचं डिस्क्रिप्शन कसं केलेलं आहे. दे आर द स्ट्रायटेड अँड व्हॉलंटरी मसल्स. स्ट्रायटेड मीन्स दे शो अल्टरनेट लाईट अँड डार्क बँड. सो दे आर कॉल्ड ॲज अ स्ट्रायटेड. म्हणजे त्यांच्यामध्ये एकाड एक लाईट आणि डार्क म्हणजेच एक गडद आणि एक फिकट असे पट्टे असणार आहेत, म्हणून त्याला काय म्हणले, स्ट्रायटेड. आणि दुसरं काय सांगितलं, व्हॉलंटरी मीन्स दे वर्क अंडर आवर विल पॉवर. म्हणजे आपल्या ऐच्छिक हालचाली याच्यामुळे होणार आहेत. म्हणजे आपल्या इच्छेनुसार, म्हणजे आपण हाताच्या मुवमेंट असतील, पायाच्या मुवमेंट असतील, आपल्या बोलण्यातल्या मुवमेंट असतील, आपल्या मानेच्या हालचाली असतील, ह्या सगळ्या हालचाली कशा आहेत, दीज आर द व्हॉलंटरी मीन्स अंडर आवर विल पॉवर. सो दीज मसल्स आर स्ट्रायटेड अँड व्हॉलंटरी. आता त्याच्यानंतर आता सांगितलं असं दे आर ऑलवेज अटॅच्ड टू द बोन. आता त्याच्यामध्ये मसल फायबर बघा कशा आहेत. दीज मसल फायबर्स आर सिलेंड्रिकल. बघा हे मसल फायबर आपल्याला दिसतात, 2 मसल फायबर इथं आपण ड्रॉ केले. दीज आर द सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स अँड दे शो अल्टरनेट लाईट अँड डार्क बँड अँड दीज आर द मल्टी न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर्स. म्हणजे त्यांच्यामध्ये एकतर ते सिलेंड्रिकल आहेत, त्यांच्यामध्ये एकाड एक असे लाईट अँड डार्क बँड दिसतात. त्याच्यानंतर एका मसल फायबरमध्ये आपल्याला बरेच न्यूक्लियस दिसतात. सो दिस इज द मल्टी न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. आता ह्या स्केलेटल मसलचं काम काय आहे, तर दे कॉजेस मुवमेंट अँड लोकोमोशन. म्हणजे आपल्या ऐच्छिक हालचाली असतील किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं असेल त्याला लोकोमोशन म्हणतं. हे सगळं कशामुळे होणार आहे, स्केलेटल मसलमुळं. अँड दर कॉन्ट्रॅक्शन इज फास्ट ॲज कम्पेअर्ड टू द स्मूथ मसल्स. स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन कसं होतं, स्लो आणि प्रोलॉंग्ड होतं, पण ह्यांचं कॉन्ट्रॅक्शन मात्र फास्ट होणार आहे. अँड दरफोर दे अंडरगो फटीग म्हणजे काय, तर एक कंडिशन असे येते की ते मसल्स काम करायचं बंद होतात, तर त्या कंडिशनला आपण फटीग असं म्हणतो. आणि ह्या मसल्समध्ये फटीग कंडिशन येण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांचं कॉन्ट्रॅक्शन काय आहे, फास्ट आहे. सो दिस इज अबाउट द स्केलेटल मसल्स ऑर द स्ट्रायटेड मसल्स. आता तिसरा प्रकार आपण शिकणार आहे तो म्हणजे कार्डियक मसल्स. आता कार्डियक मसल्स कसं बघा, तर डिस्क्राईब केलेलं आहे. कार्डियक मसल्स आर स्ट्रायटेड मसल्स अँड इनव्हॉलंटरी मसल्स. स्ट्रायटेड अँड इनव्हॉलंटरी. स्ट्रायटेड मीन्स दे शो अल्टरनेट लाईट अँड डार्क बँड, सो दे आर कॉल्ड एज अ स्ट्रायटेड. बट दीज स्ट्रायशन्स आर नॉट प्रॉमिनंट ॲज दॅट ऑफ द स्केलेटल मसल्स. म्हणजे ह्यांचे स्ट्रायशन्स असणार आहेत ते स्केलेटल मसल इतके प्रॉमिनंट असणार नाहीत, ठळक असणार नाहीत. ते स्ट्रायशन्स फेंट असणार आहेत. ते जरी स्ट्रायशन्स असले तरी ते काय आहेत, लेस प्रॉमिनंट आहेत. दुसरं इनव्हॉलंटरी मीन्स अनैच्छिक. त्यांच्या जे काही मुवमेंट असणार आहेत त्या आपल्या विल पॉवरवर डिपेंड असणार नाहीत. आता बघा मग हे मसल असणार कुठं आहेत, दे आर प्रेझेंट इन द वॉल ऑफ हार्ट. म्हणजे हार्टची वॉल आहे ती पूर्णपणे कुठल्या मसलची तयार झालेली आहे, कार्डियक मसलची. तर कार्डियक हा शब्द आपल्याला लक्षात आला असेल, बऱ्याच वेळेला हार्टशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी असतात त्याला कार्डियक हा शब्द असतो. सो कार्डियक मसल्स दे आर प्रेझेंट इन द वॉल ऑफ हार्ट. आता त्याच्यानंतर बघा इथं पण त्याचं स्ट्रक्चर दाखवलंय. आता आपण इकडं जे काही मसल्स बघितले होते ते सेपरेट मसल फायबर होते, पण इथं मात्र आपल्याला दिसतंय दीज आर द मसल फायबर विच आर ब्रँच. म्हणजे एकमेकांना कनेक्टेड आहेत आणि ब्रँचड आहेत आणि त्यांच्यामध्ये लेस प्रॉमिनंट स्ट्रायशन्स दिसत आहेत. And this connection between two muscle fiber, it is called as the intercalated disc and they have the nuclei at the center. बघा आता ह्या मसल कॉन्ट्रॅक्शन कसं असतं, दिस मसल कॉन्ट्रॅक्शन इज स्लो अँड प्रोलॉंग्ड. सो दे डू नॉट अंडरगो द फटीग. दे वर्क थ्रू आउट द लाईफ. दे डू नॉट अंडरगो फटीग. बघा हार्ट बघतोय आपण. हार्ट हे अगदी आपल्या जन्माच्या काही महिने आधीपासून ते मृत्यूपर्यंत कंटिन्युअस काम करत असतं. सो दीज मसल्स आर कंटिन्युअसली वर्क. बघा त्यामुळं कार्डियक मसल्ससुद्धा पूर्णपणे कामात असतात, कधीही त्यांना विश्रांती मिळत नाही. सो दे डू नॉट अंडरगो फटीग. आणि का बरं असं कसं होत असेल, कारण का तर देअर कॉन्ट्रॅक्शन इज स्लो अँड
दे हॅव रेस्टिंग पिरियड, म्हणजे 2 कॉन्ट्रॅक्शनच्या मध्ये थोडाफार त्यांना रेस्टिंग पिरियड असतो आणि तो रेस्टिंग पिरियड असल्यामुळं ते कधीही फटीग कंडिशनमध्ये जात नाहीत. ते वर्क थ्रू आउट द लाईफ, पूर्ण आयुष्यभर ते काम करत असतात. आता ह्याचं काम काय, आपल्याला जसं सांगितलं असं हार्ट काय होतं, हार्ट आकुंचन आणि प्रसरण पावत असतं. म्हणजे हृदयाचं कॉन्ट्रॅक्शन असेल, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन असेल किंवा रिलॅक्सेशन असेल, हे कुणामुळे होणार आहे, कार्डियक मसलमुळं. तर हे कार्डियक मसलबद्दल स्टडी केला आपण. तर बघा आपण मस्क्युलर टिश्यू स्टडी करतोय. तर मस्क्युलर टिश्यूमध्ये सांगितलं दे आर कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट अँड द लोकोमोशन. द सेल्स आर नोन एज द muscle fibers and that cells they have the myofibrils and because of that myofibril they got the contractibility. Next they forms the 40% of our body weight. There are the 3 types of the muscles, smooth muscles and the visceral muscles. They are unstriated and involuntary, present in the visceral organ and responsible for the peristaltic movements. Second is skeletal muscles or the striated muscles. They are described as striated and voluntary and they are always attached to the bone and they causes the movement and the locomotion of the body. And third type of the muscles are cardiac muscles. Cardiac muscles are striated and involuntary. They are present in the wall of heart and they continuously work throughout the body. They do not undergo fatigue and they causes the contraction and relaxation of the heart. So this is about the muscular tissue. तर आपण ॲनिमल टिश्यू स्टडी करायला लागलोय. मागच्या लेक्चरमध्ये आपण मस्क्युलर टिश्यू स्टडी केला आणि त्याच्या आधी आपण इपिथेलियल टिश्यू आणि कनेक्टिव्ह टिश्यू शिकलो होतो. मागच्या पार्टमध्ये मस्क्युलर टिश्यू शिकलो. आता आपण नर्वस टिश्यू शिकायला लागलोय. आता आपल्याला शिकायचा आहे तो नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू आपण बघितलं तर ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड म्हणजेच मेंदू किंवा मज्जारज्जू ह्या ज्या काही आपल्या शरीरातल्या ऑर्गन्स आहेत किंवा इंद्रिय आहेत ते कशापासून तयार झालेले असणार आहेत, नर्वस टिश्यूपासून तयार झालेले असणार आहेत. तर हे नर्वस टिश्यू जे आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या सेल्स असतील. नर्वस टिश्यू इज फॉर्मड फ्रॉम द 2 टाइप्स ऑफ द सेल्स. फर्स्ट इज द नर्व सेल अँड सेकंड इज द न्यूरोग्लियल सेल्स. नर्व सेल्स ॲक्च्युअल दे परफॉर्म द फंक्शन ऑफ द coordination but neuroglia cells they are only supportive cells. बघा नर्व सेल्स आहेत ते ॲक्च्युअल नर्व कंडक्शनचं, नर्व इम्पल्स कंडक्शनचं काम करणार आहेत किंवा संवेदना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करणार आहेत. पण न्यूरोग्लिया सेल्स आहेत त्या फक्त सपोर्टिव्ह सेल्स असतात. प्रोटेक्शनसाठी असणाऱ्या, सपोर्टसाठी असणाऱ्या ह्या सेल्स असतात त्या न्यूरोग्लिया सेल्स असतात. तर नर्वस टिश्यूमध्ये 2 प्रकारच्या सेल्स कुठल्या, मग नर्व सेल आणि न्यूरोग्लिया सेल्स. Nerve cells they are the longest cells of our body and neuroglia cells they are the supportive cells. They support to the nerve cells to carry out their functions. So these are the neuroglia cells. आता आपण नर्व सेल बद्दल डिटेल बघूया. न्यूरॉन्स they are the quickest means of the communication. कम्युनिकेशन म्हणजे काय, संपर्क. तर शरीरातील एका भागाचा दुसऱ्या भागाशी संपर्क असणे किंवा बाहेर होणाऱ्या वातावरणातल्या बदलाला रिस्पॉन्स देणे किंवा बॉडीच्या आतल्या साईडला काही जे चेंजेस होतात त्यानुसार आपल्या शरीरातल्या प्रक्रियांमध्ये बदल घडवणे, हे जे सगळं होणार आहे त्याला आपण कम्युनिकेशन किंवा कोऑर्डिनेशन म्हणतो. आणि न्यूरॉन्स मीन्स नर्व सेल्स दे प्रोव्हाइड द क्विकेस्ट मीन्स ऑफ द कम्युनिकेशन. म्हणजे त्या नर्व सेलमुळं किंवा न्यूरॉनमुळं अगदी फास्ट म्हणजेच क्विकेस्ट कम्युनिकेशन होणार आहे. So neurons they provide the quickest way of the communication and they have the excitability and the conductivity. हे 2 important functions आहेत nerve cell चे, excitability and the conductivity. Means when they get stimulus they get excited, means changes in nerve cell occurs and that stimulus or the excitation is carried to the next part of the body, that is called as the conductivity. म्हणजे बघा बाहेरच्या वातावरणात एखादा बदल झाला तर त्या बदलामुळं ह्या नर्व सेल्स आहेत त्या ऍक्टिव्हेट होतात म्हणजेच एक्साइट होतात आणि तो बदल आहे तो आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचवतात. म्हणजेच तो स्टिम्युलस आहे किंवा त्याचा इम्पल्स आहे तो कंडक्ट करायचं काम करतात. सो नर्व सेल्स हॅज 2 इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, दॅट इज एक्साइटेबिलिटी अँड द कंडक्टिव्हिटी.
म्हणजेच बाहेरच्या चेंजेसमुळे ते ऍक्टिव्हेट होतात आणि इम्पल्स निर्माण करतात, म्हणजेच संवेदना निर्माण करतात आणि ती संवेदना मेंदूपर्यंत पुढं वाहून नेली जाते. सो एक्साइटेबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी. त्याच्यानंतर बघा, बिकॉज ऑफ दीज न्यूरॉन्स वी कॅन रिस्पॉन्ड टू द चेंजेस इन एक्सटर्नल अँड इंटरनल एन्व्हायरमेंट. म्हणजे बाहेरच्या वातावरणात होणारे बदल असतील किंवा आपल्या शरीराच्या आतल्या भागांमध्ये होणारे बदल असतील, ह्यांच्यामधल्या बदलांना आपलं शरीर रिस्पॉन्स देत असतं, प्रतिक्रिया देत असतं. तर ते कशामुळे घडून येणार आहे? नर्व्ह सेल्समुळं. म्हणजे समजा बाहेरच्या वातावरणात तापमान वाढलं, उष्णता वाढली की लगेचच आपल्या शरीरातून स्वेट सिक्रेशन होत असतं, म्हणजे घामाचं स्त्राव किंवा घाम स्त्रावाला सुरू होत असतो. कारण हा एक रिस्पॉन्स आहे, बाहेरचं टेम्परेचर वाढलं, ही बाहेरच्या वातावरणात बदल झाला, मग आपलं शरीर आपल्या शरीरामध्ये बदल घडवून आणतं. म्हणजेच आपल्या शरीरातल्या ज्या घर्मग्रंथी म्हणजे स्वेट ग्लँड्स आहेत, दे सिक्रेट द स्वेट ऑर म्हणजेच ते घामाचं स्त्राव निर्माण करतात आणि बिकॉज ऑफ दॅट आवर बॉडी गेट कोल्ड. म्हणजेच आपले शरीर त्याच्यामुळं शरीराचं तापमान वाढू दिलं जात नाही. तर अशा प्रकारे बाहेरच्या पर्यावरणात होणारे चेंजेस किंवा आतल्या साईडला होणारे चेंजेस ह्या सगळ्यांना रिस्पॉन्स देण्याचं काम आहे. ते कशामुळे होणार आहे? नर्व्ह सेलमुळे होणार आहे. तर आता आपण नर्व्ह सेलचं स्ट्रक्चर बघूया. इथं आपण न्यूरॉनचं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. न्यूरॉन ऑर द नर्व्ह सेल. बघा, आता सांगितलं आपण नर्व्ह सेल इज द लॉंगेस्ट सेल ऑफ आवर बॉडी. बघा, आतापर्यंत पण वेगवेगळ्या प्रकारच्या सेल बघितल्या. ॲनिमल सेल बघितला, प्लांट सेल बघितला. प्लांट सेलमध्ये आपण सांगितलं होतं दे आर पॉलिगॉनल इन स्ट्रक्चर. ॲनिमल सेलमध्ये बघितलं ओव्हल असतील, क्युबॉइडल असतील, पॉलिगॉनल सुद्धा असतील. पण ही नर्व्ह सेल पूर्णपणे आकाराने वेगळी आहे, लांबीनं खूप जास्त असते नर्व्ह सेल. सो इट इज कॉल्ड एज द लॉंगेस्ट सेल ऑफ आवर बॉडी. म्हणजे ही सेल आहे, ही पेशी आहे, ती आपल्या शरीरातली सगळ्यात लांब पेशी आहे. आता ह्याचं स्ट्रक्चर बघायची, रचना कशी असते ते बघूया. ही आपण एक सेल ड्रॉ केलेली आहे, त्याच्यामध्ये दोन भाग करतो आपण. सुरुवातीला हे स्टार शेप्ड जे दिसतं दॅट इज कॉल्ड एज द सेल बॉडी ऑर द सायटॉन. हे जे काही स्टार शेप्ड दिसणार आहे त्याला आपण काय म्हणतो? सायटॉन ऑर द सेल बॉडी ऑफ द न्यूरॉन. आणि त्याच्यानंतर ह्या सेल बॉडीपासून खाली एक इलॉंगेटेड ब्रँच दिसते, ह्याला आपण काय म्हणणार आहे? ॲक्झॉन. बघा, तर नर्व्ह सेलचे दोन इम्पॉर्टंट पार्ट केले आपण. पहिला आहे तो स्टार शेप्ड सायटॉन ऑफ द सेल बॉडी आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून निघणारी एक इलॉंगेटेड ब्रँच आहे, त्याला आपण काय म्हणलं? ॲक्झॉन. आता सायटॉन किंवा सेल बॉडी बद्दल बघूया. तर सायटॉन किंवा सेल बॉडीमध्ये इट हॅज द सेंट्रल न्यूक्लियस अँड द सायटोप्लाझम कॉल्ड ॲज द न्यूरोप्लाझम. म्हणजे हे जे सायटॉन आहे त्याच्या मध्यभागी काय असणार आहे? न्यूक्लियस असेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पूर्णपणे सायटोप्लाझम म्हणजेच न्यूरोप्लाझम भरलेलं असणार आहे. पण ह्या सेल बॉडीला अजून परत एक छोट्या छोट्या ब्रांचेस आहेत, त्या भरपूर आहेत, जसं इथं बघू शकतो आपण. तर ह्या ब्रांचेसना आपण पहिल्यांदा डेंड्रॉन असं म्हणणार आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 हे डेंड्रॉन आहेत. आणि त्या डेंड्रॉनना आणि परत जे ब्रांचेस फुटलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो? डेंड्राइट्स. तर सायटॉनला जे छोटे छोटे ब्रांचेस आहेत त्याला काय म्हणलं? डेंड्रॉन. आणि त्याला आणि ज्या ब्रांचेस फुटलेले आहेत त्याला काय म्हणलं? डेंड्राइट्स. तर बघा, हे आता आपण सायटॉन आणि ॲक्झॉन बद्दल बघितलं. आता ॲक्झॉन बद्दल थोडं स्टडी करूया आपण. ॲक्झॉन मध्ये आपल्याला ही इलॉंगेटेड प्रोसेस दिसते, पण त्याच्यावर हे येलो कलरचं जे कव्हर दिसतं त्याला आपण म्हणणार आहे मायलिन शीथ. ज्या व्हर्टिब्रेट्स मधल्या नर्व्ह सेल्स असतील, व्हर्टिब्रेट्स मधल्या म्हणजेच पृष्ठवंशीय प्राण्यांमधल्या ज्या नर्व्ह सेल्स असतील किंवा चेतापेशी असतील, तर त्या चेतापेशींच्या ॲक्झॉनवर म्हणजेच जी इलॉंगेटेड प्रोसेस असते त्या ॲक्झॉनवर मायलिन शीथ नावाचं कव्हर असतं. हां, बघा इथं आपल्याला बघायला मिळतं येलो कलरचं पण ड्रॉ केलंय, ह्याला काय म्हणायचं आहे? मायलिन शीथ. हे मायलिन शीथ नावाचं कव्हर असतं. हे कुणामध्ये सांगितलं? व्हर्टिब्रेट्समध्ये. व्हर्टिब्रेट्समध्ये म्हणजे काय? पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये, मात्र नर्व्ह सेलमध्ये हे मायलिन शीथ असणार आहे. आता त्याच्यानंतर बघा ॲक्झॉन. ॲक्झॉन एंड्स इन अ सोलन पार्ट. बघा, ॲक्झॉनचा जो शेवट आहे तो कशात झालेला? सोलन पार्ट. सोलन मीन्स फुगलेले. त्याच्यात तर असे शेवटचं किंवा त्याचा एंड जो आहे तो थोडासा फुगलेल्या भागांमध्ये झालेला आहे. अँड दॅट सोलन पार्ट्स आर कॉल्ड ॲज अ टिलोडेंड्रॉन्स.
म्हणजे तो खालचा जो फुगलेला सोलन म्हणतो आपण त्याला, त्या पार्टला काय म्हणतो आपण, टिलोडेंड्रॉन्स. अँड दॅट टिलोडेंड्रॉन्स दे आर इन कम्युनिकेशन विथ द डेंड्रॉन्स ऑफ द नेक्स्ट न्यूरॉन. म्हणजे पुढच्या न्यूरॉनच्या कम्युनिकेशन मध्ये हे टिलोडेंड्रॉन्स असणार आहेत. तर हे आपण बघा नर्व सेलचं इन शॉर्ट स्ट्रक्चर बघितलं. त्याच्यात दोन भाग केले, सायटॉन आणि ॲक्झॉन. सायटॉनला जे छोटे ब्रांचेस आहेत त्याला काय म्हणलं, डेंड्रॉन. डेंड्रॉनचे परत जे ब्रांचेस पडले त्याला डेंड्राइट. आणि इलॉंगेटेड प्रोसेस आहे त्याला म्हणलं ॲक्झॉन. ॲक्झॉनला मायलिन शीथचं कव्हर आहे, कुणामध्ये, फक्त व्हर्टिब्रेट्स मध्ये. त्याच्यानंतर ॲक्झॉन एंड्स इन द सोलन नॉब लाइक स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज द टिलोडेंड्रॉन्स. ओके, तर हे आपण सिंगल नर्व सेल बद्दल स्टडी केलं. आता आपण थोडं नर्व फॉर्मेशन बद्दल बघूया. बघा नर्व फॉर्मेशन, नर्व सेल एकमेकांना जोडून काय तयार झालेले असणार आहे, नर्व तयार झालेले असणार आहे. आता आपण बघा ही एक नर्व सेल आपण ड्रॉ केली, ही दुसरी नर्व सेल आणि ही तिसरी नर्व सेल. असं एकाला एक असं जोडत जातात नर्व सेल आणि मोठी नर्व तयार होणार आहे किंवा चेता तयार होणार आहे असं म्हणूया. म्हणजे ही पहिली नर्व सेल आहे, ही दुसरी नर्व सेल आहे, ही तिसरी नर्व सेल आहे, किंवा अशा एकाला एक अशा जोडत नर्व सेल जातात आणि काय तयार होतं, नर्व तयार होत असते. आता हे नर्व तयार होत असताना बघा पहिल्या सेलचे ॲक्झॉन आणि त्याचा एंड काय सांगितला होता आपण मगाशी, टिलोडेंड्रॉन. इट इज इन कम्युनिकेशन विथ द डेंड्रॉन ऑफ द नेक्स्ट न्यूरॉन. इथं बघू शकतो बघा आपण पहिल्या सेलच्या ॲक्झॉनचा टिलोडेंड्रॉन आणि नेक्स्ट सेलचा डेंड्रॉन हे कम्युनिकेशन मध्ये असणार आहेत. आणि हे जे काही कम्युनिकेशन आहे ह्याला आपण सायनॅप्स असं पण म्हणतो. म्हणजे एक सेल दुसऱ्या सेलच्या कम्युनिकेशन मध्ये असणार आहे, दॅट इज कॉल्ड एज द सायनॅप्स. त्याच्यानंतर ही दुसरी सेल परत तिसऱ्या सेलच्या कम्युनिकेशन मध्ये असणार आहे. दुसऱ्या सेलचे टिलोडेंड्रॉन्स तिसऱ्या सेलच्या डेंड्रॉनच्या कम्युनिकेशन मध्ये असतील आणि ह्या परत त्या कम्युनिकेशन किंवा पॉइंट ऑफ कम्युनिकेशनला आपण काय म्हणणार आहे, सिनॅप्स. तर अशा पद्धतीनं एक सेल दुसऱ्या सेल तिसऱ्याच्या कम्युनिकेशन मध्ये असणार आहे आणि टोटल नर्व तयार होणार आहे. आता बघा इथं इम्पल्स कंडक्शन कसं होणार आहे किंवा संवेदना कशा वाहून नेल्या जाणार. तर ह्या नर्व सेलमध्ये हे जे काही डेंड्रॉन्स असतात दे ऍक्सेप्ट द इम्पल्स फ्रॉम द प्रिव्हियस पार्ट अँड दे कॅरी दॅट इम्पल्स टू द ॲक्झॉन अँड दॅट ॲक्झॉन अगेन कॅरी इम्पल्स टू द dendron of the next neuron and then axon carries that impulse to the next neuron. म्हणजे बघा डायरेक्शन ऑफ कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स ही कशी असणार आहे, फ्रॉम डेंड्रॉन टू सायटॉन, सायटॉन टू द ॲक्झॉन अँड अगेन ॲक्झॉन टू डेंड्रॉन, डेंड्रॉन टू सायटॉन अँड अगेन ॲक्झॉन अँड नेक्स्ट देन टुवर्ड्स द नेक्स्ट न्यूरॉन. म्हणजे नेहमी नर्व इम्पल्स कंडक्शन किंवा संवेदनांचं वहन कसं केलं जाईल, पहिल्यांदा ते डेंड्रॉनकडे ना, डेंड्रॉनकडून सायटॉनकडे आणि सायटॉनकडून ॲक्झॉनकडं, ॲक्झॉनकडून परत पुढच्या डेंड्रॉनकडं आणि परत सायटॉन आणि ॲक्झॉनकडं. हे नेहमी ठरलेली डायरेक्शन असणार आहे. उलट्या दिशेनं मात्र नर्व इम्पल्स कंडक्शन कधीही होणार नाही. म्हणजे ॲक्झॉन सेल बॉडी डेंड्रॉन असं कधीही होणार नाही आहे, नीट लक्षात ठेवायचं आहे. डायरेक्शन ऑफ कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स कसा आहे, डेंड्रॉन सेल बॉडी ॲक्झॉन, अगेन डेंड्रॉन सेल बॉडी आणि ॲक्झॉन. म्हणजे ह्याच डायरेक्शननी होणार आहे, उलट्या डायरेक्शननी कधीही होणार नाही. आता बघा ह्याच्यानुसार म्हणजे ह्या नर्व्स कशा आहेत त्यानुसार आपण ह्या नर्व्सचे दोन प्रकार पाडू शकतो. एक सेन्सरी नर्व, सेन्सरी म्हणजे संवेदना मेंदूकडे नेणारी, त्याला आपण सेन्सरी नर्व म्हणतो. मग ही सेन्सरी नर्व काय करेल बघा, इट कॅरीज द नर्व इम्पल्स फ्रॉम सेन्स ऑर्गन टू द ब्रेन. म्हणजे आपले जे सेन्स ऑर्गन आहेत म्हणजे नाक असेल, कान असेल, जीभ असेल, त्वचा असेल वगैरे, तर ह्या सेन्स ऑर्गन पासून ती संवेदना मेंदूकडे पोहोचवायचं काम कोण करते, सेन्सरी नर्व्स. म्हणजे ही अशा पद्धतीची जी नर्व तयार झाली आहे तर ती नर्व ज्या वेळेला सेन्स ऑर्गन कडून ब्रेन कडे मेसेज कॅरी करते त्याला म्हणायचं आहे सेन्सरी नर्व. आणि बरोबर उलट पुढचा प्रकार आहे तो मोटार नर्व. मोटार नर्व काय करणार आहे, इट कॅरीज नर्व इम्पल्स फ्रॉम ब्रेन टू द इफेक्टर ऑर्गन. म्हणजेच मसल्स असतील किंवा ग्लँड्स असतील. म्हणजे ब्रेननं जे काही काम घडवून न्यायचं असेल ब्रेनला तर त्या ब्रेन कडून
ज्या पार्ट मध्ये कार्य घडवायचं आहे त्याच्याकडं म्हणजेच इफेक्टर ऑर्गनकडं इम्पल्स कॅरी करणारी किंवा संवेदना कॅरी करणारी नर्व म्हणजे काय असणार आहे, मोटार नर्व. तर बघा इथे आपण नर्वस टिश्यू शिकलो. आपण 4 प्रकारचे ॲनिमल टिश्यू शिकायला लागलोय. पहिलं काल आपलं झालं एपिथेलियल टिश्यू, नंतर कनेक्टिव्ह टिश्यू, मागच्या पार्टमध्ये आपण मस्क्युलर टिश्यू शिकलो आणि आता नर्वस टिश्यू शिकतोय. नर्वस टिश्यूमध्ये 2 सेल्स आहेत, नर्व सेल्स आणि न्यूरोग्लिया सेल्स. नर्व सेल्स लॉंगेस्ट असणार आहेत, न्यूरोग्लिया सेल्स फक्त सपोर्टिव्ह असतील. नर्व सेल ऍक्च्युअल दे हॅव द प्रॉपर्टी ऑफ excitability and the conductivity, so they are the quickest means of the communication in our body. Next, they are responsible for giving the response to the external as well as the internal environmental changes. त्याच्यानंतर नर्व सेलचं स्ट्रक्चर बघितलं, सायटॉन, ॲक्झॉन. सायटॉनमध्ये डेंड्रॉन्स, डेंड्राइट्स, ॲक्झॉनवर कव्हर असतं ते मायलिन शीथ आणि ॲक्झॉनचे टर्मिनल एंड्स आहेत त्याला म्हणलं टिलोडेंड्रॉन्स. त्याच्यानंतर नर्व कशी तयार झाली, एक नर्वचे ॲक्झॉन दुसऱ्याच्या डेंड्रॉनच्या संपर्कात, ह्याचा ॲक्झॉन परत पुढच्याच्या डेंड्रॉनच्या संपर्कात आणि ह्याचा जो संपर्क आहे एका सेलचा दुसऱ्याशी त्याला काय म्हणायचं आहे, सिनॅप्स. त्याच्यानंतर नर्व इम्पल्स कंडक्शन कसं होणार आहे, फ्रॉम डेंड्रॉन टू सायटॉन, सायटॉन टू ॲक्झॉन, अगेन फ्रॉम डेंड्रॉन टू सायटॉन अँड सायटॉन टू ॲक्झॉन. मग त्याच्यानुसार आपण 2 प्रकार पडले, सेन्सरी नर्व विच कॅरीज द इम्पल्स फ्रॉम सेन्स ऑर्गन टू ब्रेन ऑर द स्पायनल कॉर्ड, आणि दुसरं मोटार नर्व विच कॅरीज द इम्पल्स फ्रॉम ब्रेन ऑर स्पायनल कॉर्ड टू द इफेक्टर ऑर्गन. सो दिस इज अबाउट द नर्वस टिश्यू.